गेल्या काही काळापासून एक नाव सतत आपल्या कानावर पडते ते म्हणजे इराण। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले करून युद्ध सुरू केलं आणि या ना त्या प्रकारे जगाला त्याची झळ बसलीच। पण तुम्हाला माहिती आहे का, याच इराण देशातली लोक आपल्या भारतात आहेत, आपल्या महाराष्ट्रात आहेत। पुणे मुंबईत आपण जे इराणी कॅफे पाहतो, इराणी चहा आवडीने पितो, बन मस्का खातो, ही सगळी या इराणच्या लोकांची देण आहे। पण ही इराणी लोक भारतात आली तरी कशी, त्यांनी कॅफे कसे आणि कुठे कुठे सुरू केले, काय आहे त्यांचं वेगळेपण, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। इराणमध्ये करमान आणि यजज हे प्रांत आहेत। 19व्या शतकाच्या शेवटी इथे मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता। तसंच तिथे अरबांनी हल्ला केल्यानंतर अंतर्गत अस्थिरता पसरली होती। मग तिथल्या लोकांनी हा भाग कायमचा सोडला आणि आपलं नशीब आजमावण्यासाठी ही लोक बाहेर पडली आणि त्यातली बरीचशी लोक भारतात आली। या लोकांचा धर्म होता झोरेस्ट्राइन, त्यामुळे यांना इराणी लोक किंवा झोरेस्ट्राइन लोक असं म्हटलं जाऊ लागलं। हा काळ होता 19व्या शतकाच्या शेवटचा, साधारण 1870 ते 1920 या काळात ही इराणी लोक भारतात आली। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे इराणचं जुनं नाव होतं पर्शिया आणि भारतात याच इराण देशातून किंवा पर्शियातून येऊन स्थायिक झालेल्या फार पूर्वीचा असा एक पारशी समाज होताच। त्यात अजून या लोकांची भर पडली, परंतु पारशी लोक आणि हे इराणी लोक यांच्यात खूप फरक होता। त्यामुळे पूर्वी आलेले पारशी लोक आणि हे इराणी लोक तसे वेगवेगळे होते। हे इराणी लोक समुद्रमार्गे पहिल्यांदा आले ते मुंबईला आणि त्यानंतर तिथून ते पुणे आणि हैदराबादला स्थलांतरित झाले। या लोकांनी लहान सहान व्यवसाय केले, त्यातही चहाची दुकानं, बेकऱ्या आणि कॅफे सुरू केले। बघता बघता या तीनही शहरांमध्ये त्यांचे कॅफेज सुरू झाले। त्या काळात तशी हॉटेल संस्कृती भारतात फारशी रुजली नव्हती, त्यामुळे ती रुजवण्याचं श्रेयही या समुदायाकडेच जातं। इराणी लोकांच्या पद्धती, त्यांचे पदार्थ आणि कॅफे फार वेगळे होते, तरीही भारतीयांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि इराणी कॅफे कमी काळातच प्रसिद्ध झाले। सगळ्या इराणी कॅफेंची रचना ही सारखीच असते, विशेषतः म्हणजे आजही आपलं जुनेपण त्यांनी जपलेलं दिसून येतं। इराणी लोकांनी ही कॅफे शहरातील चौकात किंवा कोपऱ्यात सुरू केले। खरं तर त्यावेळी हिंदू धर्मात व्यवसाय सुरू करण्यासाठी कोपरे हे अशुभ मानले जायचे, पण इराणी लोकांनी मात्र आपले कॅफे हे अशा कोपऱ्यांमध्ये सुरू केले। तुम्ही जर या इराणी कॅफेजमध्ये कधी गेला असाल तर लक्षात येईल, या कॅफेची रचना वेगळी असते। त्यांचं छत हे उंच असतं, काचेचा आणि आरशांचा वापर जास्त केला जातो। आरसे यासाठी लावले जातात की त्यामुळे कॅफे मोठा दिसावा, तर काचा शोभेसाठी लावले जातात। टेबल मार्बलचे वापरले जातात। बऱ्याचदा त्यांचे पृष्ठभाग संगमरवरी असायचे। खुर्च्या यापूर्वी वेताच्या असायच्या, साधारण काळ्या रंगाच्या आणि झुकलेल्या अशा विशेष खुर्च्या या इराणी कॅफेजमध्ये वापरल्या जातात। एका कपाटात काचेच्या बरण्या ठेवल्या जातात ज्यात पदार्थ असतात। सहसा काउंटरजवळ काचेची अशी कपाटं असतात ज्यात बेकरी पदार्थ ठेवलेले असतात, जी तिथेच बनवलेली असतात। बाजूच्या भिंतींवर ऑइल पेंट केलेलं मेन्यू कार्ड असतं, तर जुनी घड्याळ सुद्धा भिंतीवर लावलेली असतात। आता येऊयात खाद्यपदार्थांकडे। इराणी कॅफेत मिळणारी सर्वात लोकप्रिय गोष्ट म्हणजे चहा। इराणी पद्धतीने बनवला जाणारा हा चहा भारतातील इतर चहांपेक्षा जरा वेगळा असतो। त्यात दुधाबरोबर पाण्याचा वापर केला जातो। आधी पाणी आणि चहा पावडर उकळून घेतली जाते आणि त्यानंतर त्यात मलाईयुक्त दूध टाकलं जातं। हा चहा एकदम घट्ट, कडक आणि गोड असतो। चहाबरोबर इराणी कॅफेमधला बन मस्का सुद्धा विशेष लोकप्रिय आहे। ब्रून मस्का असं त्याचं मूळ नाव आहे। मऊ, गोडसर आणि गोल आकाराचा ब्रेड ज्यात आतून लोणी किंवा बटर लावलेलं असतं त्याला म्हणतात बन मस्का। भल्या सकाळी किंवा सायंकाळी इराणी कॅफेत चहा आणि बन मस्का खाल्ल्याशिवाय अनेकांचा दिवस पूर्णच होत नाही। याचबरोबर काही खास इराणी पदार्थ सुद्धा तिथे असतात, जसं की मटन समोसे, कीमा पाव, अकुरी, बेरी पुलाव वगैरे वगैरे। इराणी बिस्किट सुद्धा प्रसिद्ध आहेत आणि आपलं वेगळेपण टिकवून ठेवलेली आहेत। मुंबई, पुणे आणि हैदराबाद या शहरांमध्ये इराणी कॅफे पूर्वी मोठ्या प्रमाणात होते। आता त्यांची संख्या जरा कमी झालेली आहे। 1950च्या दशकात मुंबईत 350 इराणी कॅफे होते, पण आता त्यांची संख्या 25 पेक्षा कमी झालेली आहे। पुण्याबद्दल सांगायचं झालं तर फर्ग्युसन रोडवर असणारा गुडलक कॅफे, रुबी हॉलजवळ असणारा भवन कॅफे आणि कॅम्पात असणारा यजदान कॅफे हे पुण्यातले जुने इराणी कॅफे आहेत। त्यानंतर पुण्यात इतर ठिकाणी इराणी कॅफे सुरू झाले। गुडलक कॅफे हा यात सर्वात जुना असून त्याची सुरुवात 1935 मध्ये झाली होती। हुसेन अली याक्षी यांनी हा कॅफे सुरू केला आणि आता त्याला 90 वर्ष सुद्धा पूर्ण होऊन गेली आहेत। पुणेकरांच्या हृदयात आजही या कॅफेला एक विशेष स्थान असल्याचं आपल्याला दिसतं। तर अशी ही इराणी कॅफेची गोष्ट। बाकी इराण सोडून आपल्या मायभूमीपासून हजारो किलोमीटर दूर येऊन या लोकांनी भारताला आपलं मानलं, मोठ्या जिद्दीने व्यवसाय सुरू केले आणि अजूनही आपलं वेगळेपण, आपली इराणी संस्कृती कायम ठेवली आहे, हे मात्र मानायला हवं। बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करायला लगाव बत्ती।